नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला घर बसल्या फक्त 59 रुपयामध्ये आपण कसे काढायचे आणि त्याची A to Z पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजवणार आहे. तर चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण समजून घेऊया इन्कम सर्टिफिकेट म्हणजे काय. इन्कम सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या उत्पन्नाचे अधिकृत प्रमाणपत्र. हे शाळा, कॉलेज, सरकारी योजना, स्कॉलरशिप किंवा सरकारी नोकरीसाठी लागते. चला तर मित्रांनो, आता आपण सुरू करूया ऑनलाईन अर्ज कसं करायचा. तर सर्वात आधी मित्रांनो, आपल्याला कोणत्याही क्रोम ब्राउझरवरती आपले सरकार सर्च करून घ्यायचं आहे. आपले सरकार पोर्टलवरती आल्यानंतर जर तुमचा यूजर ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला न्यू यूजर रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला न्यू यूजरवरती लॉग इन करून तुम्हाला तुमचा इथे जिल्हा आणि तुमचा मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, इथे माझं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे म्हणून इकडे माझं रजिस्ट्रेशन होणार नाही. तर आपण आपल्या मेन पेजवरती येऊयात. मी आता इकडे लॉग इन करून घेतो आहे माझा अकाउंट. तुम्हीसुद्धा तुमचा यूजर ID पासवर्ड क्रिएट करून इकडे लॉग इन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, लॉग इन करून झाल्यावरती असं काही डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. त्यामध्ये आपल्याला लेफ्ट हँड साईडला रिन्युअल डिपार्टमेंट शोधून त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सब डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आपल्याला रेव्हेन्यू सर्व्हिसेस सिलेक्ट करून इन्कम सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्व्हिस लिस्टमध्ये सर्व्हिस लिस्टमध्ये सुद्धा जाऊन तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं. त्यानंतर आता पाहू शकता इन्कम सर्टिफिकेटसाठी लागणारे कोणकोणते कागदपत्र आपल्याला इकडे द्यायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, कंटिन्यू ऑप्शन बटनावरती क्लिक करून फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला इकडे आपलं संपूर्ण नाव भरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या वडिलांचं नाव इकडे टाईप करून घ्यायचं आहे. वडिलांचं नाव भरल्यानंतर तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिकली मराठीमध्ये इकडे आलेलं आहे. त्यानंतर तुमचं जेंडर, तुमचा ॲड्रेस, तुमचं एज आणि तुमची डेट ऑफ बर्थ ही इकडे फिल करून घ्यायची आहे. तुम्हाला इकडे तुमचा ॲड्रेस टाकून झाल्यावरती तुम्हाला नंतरून तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तालुका सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो, खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. तुम्हाला इथे तुमचा तालुका आणि जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि तुम्ही कोणत्या गावात राहतात त्या गावाचं नाव विलेज या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचा पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड डिटेल्स मागितले जाईल. तुमच्याकडे असेल तर तुम्ही भरू शकता, नसेल तर नाही भरू शकत. जर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट कोणासाठी हवं आहे, कुटुंबासाठी हवं आहे की वैयक्तिक कामासाठी हवं आहे, तर मी इथे माझं वैयक्तिक आहे म्हणून मी इथे वैयक्तिकसाठी करतो आहे आणि रिलेशनशिपमध्ये स्वतः टाकतो आहे ॲज अ बेनिफिशरी म्हणून. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे कोणतं काम करता त्यामध्ये तुम्हाला तुमची इन्कम जेवढी काही असेल लास्ट 3 इयर्सची म्हणजे 2023-24, 24-25 आणि 25-26ची इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला डायरेक्टली डॉक्युमेंट्स अपलोड करायला
जायचं आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझं इथे ID क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला इकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत, चला तर मित्रांनो जाणून घेऊया. तर मित्रांनो, इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती? तर सर्वात आधी आपलं येतो ओळखपत्र. ओळखपत्रामध्ये आपण आधार कार्ड आणि दुसरा म्हणजे राहण्याचा पुरावा, त्यामध्ये रेशन कार्डही असू शकतं आणि आपलं लाईट बिलही असू शकतं. तिसरा पुरावा म्हणजे आपल्याला आपला उत्पन्नाचा पुरावा द्यायचा आहे, त्यामध्ये सॅलरी स्लिप असू शकते, फॉर्म 16 असू शकतो किंवा पेन्शन स्लिप असू शकते. तर मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी हे तिन्ही कागदपत्र भरपूर गरजेचे आहेत आणि तुमच्याकडे हे असावेत, त्याशिवाय तुमचा उत्पन्नाचा दाखला निघणार नाही किंवा तुम्हाला ॲप्लाय करता येणार नाही. तुमचे हे सर्व डॉक्युमेंट्स अपडेट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इकडे पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट फक्त 69 रुपीजचा असणार आहे. ते पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला असं काही ॲप्लिकेशन तुमचा स्टेटस दिसेल. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे उत्पन्नाचा दाखला घरी बसून मागू शकतो. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.